शेजारच्या काकूंना मुलगा झाला म्हणून बंड्या त्यांना बघायला गेला. बंड्या, काय काकू कसे आहात? बाळ बीळ कसं आहे? काकू, बाळ मस्त आणि गुटगुटीत आहे, पण बिळाला टाके पडले आहेत. बाईला बाजारात पाठीमागून कोणीतरी बोट लावून पळून जातो. पाठीमागे एक 70 वर्षाचा आजोबा उभे होते. बाई, आजोबा मागून मिस कॉल तुम्ही दिला होता का? आजोबा, नाही, माझा तर बॅलन्स कधीच संपलाय. बायको, संपलं का तुमचं वर्क फ्रॉम होम? नवरा, हो ना, आता ऑफिसला जावं लागणार. बायको, बरं आहे का? नवरा, काय ग? बायको, ऑफिस सुटल्यावर उशिरा होणार असेल तर खूप काम होतं असं कारण सांगू नका. तुम्ही किती काय काम करता ते बघितले मी गेली 1.5 वर्ष. बायको, अरे देवा, तुमच्या डोक्यातून तर रक्त येत आहे. नवरा, माझ्या मित्राने डोक्यात वीट मारली. बायको, मग तुम्ही काय करत होते? तुमच्या हातात काही नव्हतं का? नवरा, होता ना, माझ्या हातात त्याच्या बायकोचा हात होता. मग काय, बायकोनी दुसरी वीट पण टाकली. एकदा बंड्या इंग्लिश केसाळ कुत्र्याला घेऊन फिरायला जातो. शेजारच्या काकू, किती गोड कुत्रा आहे हा, असे म्हणून पटापट त्याच्या मुका घेऊ लागतात. बंड्या, व काकू, ऐकून तरी घ्या. काकू, अरे थांब, मला याच्या खूप पप्या घेऊ दे, खूप गोड आहे हा कुत्रा. काही वेळ पप्पी घेऊन झाल्यावर काकू, आता बोल. बंड्या, हो, त्याचे तोंड दुसऱ्या बाजूला आहे. गुरुजी, बंड्या, आज डब्याला काय आणला आहेस? बंड्या, गुरुजी, पुरणपोळी आणली आहे. गुरुजी, मला देशील का तुझा डब्बा? मी आज डब्बा आणला नाही. बंड्या, हो देईल. गुरुजी, पण तुझ्या आईने विचारल्यावर काय सांगशील? बंड्या, सांगील कुत्र्याने खाल्ला म्हणून. पप्पू जेव्हा पण कपडे धुवायला काढायचा तेव्हा पाऊस यायचा. एक दिवस मस्त ऊन पडले. पप्पू आनंदित झाला आणि दुकानात कपडे धुण्याचा साबण घ्यायला गेला. तो जसा दुकानात गेला तसे जोरजोरात ढग गरजू लागले. पप्पू आकाशाकडे बघू लागला आणि बोलला, काय झालं? मी तर बिस्किट घ्यायला आलोय. आई शपथ. नेपाली नौकर, ओ साहबजी, मोटर खराब हो गई. साहेब, खूप टेन्शन मध्ये येतो. आता मी काय करू? या मोटरला पण आजच खराब व्हायचं होतं. नौकर, काय करू? साहबजी, फेक दू क्या साहेब? वेडा झाला का काय? संध्याकाळपर्यंत रिपेअर करून आणतो. नौकर, ठीक है साहबजी, तो फिर आज आलू में मोटर के बदले डाल देता हूँ.